आंबोली येथील कोथरीच्या डोंगरावर आज सकाळी यमुना संजय काठे, मनीषा अंकुश मोरे, सीताराम बुधा विरनक, बाळू सुमा काठे हे सर्वजण त्यांच्या गायरानात शेळ्या चारण्यासाठी गेले असताना यातील काही गुराख्यांच्या 3 शेळ्यांवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात 3 शेळ्या ठार झाल्या असून काही शेळ्या जखमी झाल्या आहेत. या भागातील परिसरात बिबटे मोठ्या प्रमाणात असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. दिवसा देखील या भागात बिबट्याची मोठ्या प्रमाणात भीती असते. ही घटना झाल्याबरोबर ग्रामस्थांनी देवराम लांडे यांना फोन केला व देवराम लांडे हे त्यावेळी जेवण करत होते. मात्र जेवणाची ताट बाजूला सारत देवराम लांडे हे आंबोली येथील ज्या डोंगरावर घटना घडली त्या डोंगरावर जवळपास 3 किलोमीटर पायी जात हजर झाले. यावेळी वनाधिकारी निर्मळ साहेब देखील उपस्थित होते. आंबोली येथील या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या गुराख्यांना तात्काळ मदत मिळावी असे देखील लांडे यांनी सांगितले. या भागात मोठ्या प्रमाणात बिबट्याची दहशत असून या ठिकाणी पिंजरे लावावेत असे देखील लांडे म्हणाले. या भागातील लोक बिबट्याच्या भीतीमुळे घराबाहेर निघताना घाबरत असतात. एवढी मोठी दहशत या बिबट्यांची आहे. येथील नागरिकांनी सांगितले की आमच्या भागात बिबट्याची दहशत असून लहान मुले व ज्येष्ठ नागरिक भीतीच्या छायेत व आहेत. त्यामुळे वन खात्याने त्वरित दखल घ्यावी असे देखील त्यांनी सांगितले. जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागात दिवसेंदिवस बिबट्याचे दर्शन होताना दिसत असून काही ठिकाणी हल्ले देखील होताना दिसत आहेत. त्यामुळे पश्चिम भागातील लोक ही भीतीच्या छायेत वावरत आहेत. या बिबट्यांचा लवकरच बंदोबस्त करावा असे देखील लोक सांगत आहेत. देवराम लांडे हे प्रत्येक वेळी कुठे बिबट्याचे हल्ले तर कुठे अन्याय अत्याचार, काही ठिकाणी महिला मजुरांचे पैसे बुडवले तरी देवराम लांडे मदतीला नेहमी तत्पर. कोणतीही जातपात न मानता प्रत्येकाच्या संकटात देवराम लांडे हे धावून जातात. आज देखील आंबोली येथील गोरगरीब आदिवासी बांधवांवर ओढवलेल्या प्रसंगी ते धावून गेले व त्यांना भेट देऊन सर्वतोपरी नुकसान भरपाई वन खात्याकडून मिळवून देण्याचे त्यांनी आश्वासन यावेळी दिले. चला 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 चला. हल्ला वर लावणार नेमकी आपल्याला तर गाडी पुढे पुढे स्पॉट पुढे शेळ्या पुढे वर वर पार चला बरं. नाही नाही आता वाघाला पकडण्यासाठी तुम्ही काय बंदोबस्त करणार निर्मळ काय आपण एक पिंजरा लावला तिकडे, हा जो तिकडचा भाग फिरतोय हा. तिकडं त्या साईडला एक पिंजरा लावलेला आपण. यांचं म्हणणं आता किती वाघ आहे तो 2-3 वाघ आहे. 2-3 वाघ आहेत. चला या. 3-4 वाघ आहेत. 3-4 वाघ आहेत. कारण इकडचे सेपरेट आहेत. इकडे जो डारकाळे फोडतात ना हा. ते सेपरेट आहेत. त्या 5 वाघ आहेत तो अलग आहेत. पण इकडे 3 ते 4 वाघ असतात. 3 वाजले का आवाज येते बघा. हा, तुम्ही 3-4 वाजले का डारकाळे फोडा सुरू करतात. तिकडचा आवाज दिला का इकडचा जाणार लगेच. म्हणजे भीती निर्माण झाली मग थोडी फुल भीती. ती खालची तुम्ही तिकडे म्हणता ना ते वेगळं. हो, तू या वेळी. वेगळे. नाही, वेगळे वेगळे वेगळे. हा, पण तिकडे इकडे वेगळे. बेस्ट आणि 3 ते 4 असावेत. 3 ते 4 हो, कारण एक शेळी का जागेवर खाले त्यांनी बार एवढी मोठी शेळी कमर एवढी. अरे बापरे जागो हा, खाली फक्त तिथे टंगडे आणि हे डोकं राहिले. एकीच एक पीस काढून नेलं ना आकडी पडत एकीला फक्त आता या शेळ्या आहेत तिकडे ना हो शेळ्या आहेत.
शेळ्या आहे इथं. मग इथं भीतीच आहे बाबा. आपण या ठिकाणी आंबोली येथे कोथरीच्या डोंगरावर आहोत. आंबोलीच्या परिसरामध्ये आंबोलीच्या डोंगरावर आणि या डोंगराचं नाव आहे कोथरी. या कोथरी डोंगरावरती या शेळ्या आपण या ठिकाणी बघू शकता. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शेळ्यावरती आणि हिरड्यावरती या लोकांचं जीवन आहे. आणि या शेळ्या खरं तर आता ही चौथी घटना आहे. निर्मल साहेब, या शेळ्यांचा खरं तर काल 3 शेळ्यांना हल्ला केलाय. आता त्या शेळ्यावर अजून आहे तिकडे. हे सगळं मालकीचं आहे. आपण मालकीमध्ये शेळ्या चालावा का नाही अशा प्रकारचा हा भयानक परिस्थिती आहे. या ठिकाणी आंबोली गावचे बरेचसे ग्रामस्थ, बरेचशा महिला मंडळी या ठिकाणी आहेत. आपण पंचनामा करण्यासाठी थेट मला फोन आल्याच्या नंतर मी खरं तर थेट आंबोली येथे पोहोचलेलो आहे. आणि या गायके आपल्याला दिसतात शेळ्यांचे गायके. आज शेळ्या चारा आणण्यासाठी सुद्धा त्यांना भीतीचं वातावरण तयार झालं आहे. तरी निर्मल साहेब, तुम्ही या ठिकाणी या शेळ्यांचा पंचनामा करून निश्चितपणे आम्हाला भरपाई देण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करणार आहे. मी खरं तर वन विभागाला मी चव्हाण साहेबाला फोन केलेला आहे. त्यांनी सांगितलं मी 2-3 पिंजरं लावतो आणि पिंजरं लावून हा वाघ 2-3 दिवसाच्या आतमध्ये वाघ पकडला पाहिजे. जर वाघ पकडला नाही तर आम्हाला खरं तर आंदोलन करावं लागेल. शेतकऱ्यांसाठी हाकेला लावणारा मी एक कार्यकर्ता आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी गावकऱ्यांचा जाहीर आभार मानतो की या ठिकाणी त्यांनी मला तात्काळ सांगितलं. आणि मला फोन आल्याबरोबर मी चव्हाण साहेबांना फोन केला. त्या ठिकाणी जुन्नर तालुका अधिकारी त्यांनी निर्मल साहेबांना फोन केला. तुम्ही इथं पोचले, लगेच माझा फोन माझ्या आधी पोचले. मी तुमच्याबरोबर या ठिकाणी आलो. या शेळ्या आपण बघू शकता. एवढ्या आज या शेतकऱ्यांचा जीवन, शेळ्या आणि हिरडं, शेळ्या वाढवणं, शेळ्याची बारीक बकरं वाढवणं आणि त्याच्यामधून त्यांचं जीवन उधार करणं, अशा प्रकारची परिस्थिती आमच्या ग्रामीण भागावरती शेतकऱ्यांना आहे. आणि मग डोंगरामध्ये हा वाघ, तर आमचा आरोप आहे का हे वाघ धरून नेले तर कुठे सोडतात, परत नाही ग्राउंड सोडती. नाही आपण जेवढे पकडलेले तेवढे पाणी डोलत येतं. नाही तर तिकडून सोडित तर काय लोक मला रात्री ग्राउंड सोडते. नाही असं जर केला तर किती जरी पकडले तरी आमची भीतीचं वातावरण आहे. आपण आता त्या तिकडे बघा, तिकडून एक शेळ्यावाला आला शिवाय गायका, ते आता हे 7-8 गायका एकत्र आहेत. दिवसा जर साहेब इथं आला या आता शेळ्या काय करणार आहे आपण. आणि म्हणून आता आपण त्या स्पॉटवर जाऊ. ज्यांच्या शेळ्या खाल्यात त्यांना पंचनामा करून नुकसान भरपाई करून देण्याची जबाबदारी या आदिवासी वादळाची राहणार आहे. आणि हे वादळ तुमच्या मदतीला धावणार आहे. तुम्ही कालच्या निवडणुकीला खरं तर आमच्या मदतीला धावले. मला खरं अभिमान वाटला तर मी केलेले कष्ट, मी केलेलं काम त्या कालच्या निवडणुकीमध्ये खरं तर समाजाने दाखवून दिलेलं आहे. गरीब शेतकऱ्यांनी दाखवून दिला आहे. देवराम लांडे म्हणजे हा सर्वसामान्याचा कार्यकर्ता आहे, राजकारणाचा राहील. मला कधी बी आता मी 5 वर्ष सेवा करण्यासाठी सज्ज आहे. काम करत आलो, काम करत राहणार. म्हणून मी निश्चितपणे आवाहन करतो. मला आता या ठिकाणी आपण चला सगळेजण इकडे जाऊया. ते पंचनामा करून त्यांना भरपाई भेटली पाहिजे. हे तर आम्हाला आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर नाही आली पाहिजे. मी सगळ्या महिला घेऊन वन विभागाच्या ऑफिसला घेरावा घालीन, परंतु घेरावा घालण्याची वेळ येणार नाही. चव्हाण साहेब अत्यंत कार्यक्षम अधिकारी आहेत. या विभागाचे निर्मल साहेब या रामचाच माणूस आहे. अत्यंत तात्काळ चांगली काळजी घेतात. तुमच्याबद्दल आमचा दुमत नाही. पण आज एवढ्या महिला मंडळी, एवढे गावकरी आम्ही या ठिकाणी आता इथं आम्ही डोंगरावर चालू. त्या शेळ्या आपण बघू शकता. हा वरचा डोंगर बघा बरं तिकडं. तो डोंगर कोणता आहे? घाट्यावरचा दारे घाटाचा डोंगर. आणि इथं घाट फुटत, हा घाट फुटत हे कोणता? हा दारे घाट. जर आमचा दारा घाट फुटला तर आम्हाला रोजीरोटी भेटेल. शेळ्या पाळाची येईल आमच्या येणार नाही. गेल्या अनेक वर्षापासून दारे घाट फोडतो. किती लोकांनी त्या दारे घाटावर इलेक्शन जिंकली, आतापर्यंत हिसाब नाही. जो येईल तो म्हणतो दारे घाट फोडणार आहे. अरे पण कधी फोडणार आहे? जर दारे घाट फोडला तर अशी शेळ्या पाळायची वेळ आमच्यावर येणार नाही. चणे फुटाने विकून आम्ही करतो जीवन जगू. आणि म्हणून हे बघा, आता ही शेळी 3-3 बकरा होतात काय शेळ्यांना. असं आहे का? मग आता खाली या शेळ्यात का बोकड आहेत? 3-3 बकरा शेळ्यात. निर्मल साहेब, त्यांची बकरा पण गायब आहे. बकऱ्यात काय आहे काही शेळ्या सापडल्या पण बकरा नाही सापडली. ते बकराची सापडली नाही, त्यांचा पंचनामा पोलीस पाटील करीत. त्याची पण नुकसान भेटेल. आणि या शेळ्यांना जर समजा की शेळी गाबली राहिली तर त्या शेळीला 3 बकऱ्या होती. 3 बकऱ्या जर धरली तर एक बोकड्या 15,000ला
3 बोकड्यांचं झालं 45,000 रुपये. त्या शेळीची किंमत काय लावणार आहे? तुम्ही रितसर हा पंचनामा करावा. ओ बाबा इकडे दादा, काय नाव तुमचं? इकडे या. जगनगाव. तुम्ही काय घेत का? जगनगाव आहे का? तुमच्या किती शेळ्या आहेत? 22 आहेत का? मला ओळखता का? कोण आहे मी? बरं लाजू ना. कोण आहे? लांडे साहेब. हे पिंटी शेळ्यान काय का? हा, माझं नाव काय? हा, बोल बोल लाजू नको, बोल. हा, देवराम लांडेवले बघा. चला बरं, आपण बघूया कुठे शेळ्या खाल्या. शोध घेतोय, वाघाचा शोध घेतोय. चला रे, दमलो पार दमलो. चला काय या इकडे या. या इकडे हरी बाबू. हो, वन वागायचे. पाहिलं कशी आहे तुम्ही? पाहिलं कशी आहे? या डोंगरावर आपण आलेलो आहोत. 3-3 बकरं होणाऱ्या अशा खात्रीशीर शेळ्या या ठिकाणी खाऊन घेतल्या आहेत. त्यांची बकरा जी बारखाली होती ती नायनाट झालेला आहे. म्हणजे जी सापडतील त्यांचा पंचनामा करत, पण जी सापडणार नाही त्यांचा पोलीस पाटला दाखला घेऊन जे नियमाप्रमाणे असेल ते. पण या लोकांना मदत भेट बघा. हे आता आपण बघू शकता या हातडी कातडी कशी निघाल्यात. आणि म्हणून अशा प्रकारचा हा कोणता डोंगर आहे? रिठाचा डोंगर. हा, रिठाचा डोंगर आहे. रिठाच्या डोंगरावर आहे. आम्ही जवळजवळ 3 किलोमीटर चालत आले सगळे गावकरी मंडळी. मी स्वतः माझ्या हातामध्ये दांडकं आहे. हे दांडकं घेऊन आम्ही टेकीत ह्या रिठाच्या डोंगरावर आम्ही चालत आलोय. या ठिकाणी ही एक शेळी आहे, ही 2 आहे, वर एक आहे ना. 3 शेळ्या. 3 शेळ्या आम्हाला सापडल्यात. अजून बाकीच्या शेळ्यांचा शोध घेतोय. ज्या असतील त्या निर्मल साहेब नियमाप्रमाणे पंचनामा करा. लोकांना नुकसान भरपाई. एक शेळ्या 2-2, 3-3 बकऱ्या होत्यात. त्याचा हिसाब करून या गाभण्या शेळ्यांचा खरं तर आम्हाला त्यांच्या किमतीप्रमाणे नियमाप्रमाणे सरकार नियमाप्रमाणे 15 ते 20 हजारापर्यंत किंमत लावा. जी आम्हाला मिळेल ती मिळेल. पण या लोकांना मदत भेटलीच पाहिजे. मी जिथं गेलोय, ज्या डोंगरावर गेलोय, गेल्या वर्षी त्या कोणत्या डोंगरावर गेलो तुम्ही? तिकडे पायरीच्या डोंगरावर मी गेलो 10 शेळ्या खालते ना गेल्या वर्षी. त्या पायरीच्या डोंगराला त्यांनी 10 शेळ्यांना 1 लाख रुपये मिळवून दिले. मी अधिकाऱ्यांचा आभार मानतो. ते पण नुकसान भरपाई भेटली होती. यांना पण नुकसान भरपाई भेटावा अशी मी मागणी करतो. आणि आता खरं तर गावकरी मंडळी तुम्ही एक सावधगिरी राखा. शेळ्या चारायला रानात घेऊन जाताना सोबत शक्यतो ग्रुपमध्ये जावं आणि आपल्या शेळ्या जास्त अडचणीमध्ये जाणार नाही, त्यांच्यावरती लक्ष राहील अशा पद्धतीने. आणि तुम्ही पण बेसावध न राहता सगळीकडे चारही बाजूला आपले लक्ष देऊन, कारण आपल्या क्षेत्रामध्ये बिबट वावर आहे आणि आजूबाजूला दाट झाडी असल्यामुळे नकळत आपल्या बाजूला जरी असला तरी आपला तो दिसून पण सुद्धा येणार नाही. त्यामुळं आपण आपली काळजी घ्यायची.
सोबत एक दोघं जण गायके सोबत घ्यायचे, सोबत आपल्यासोबत मोठ्याने गप्पा मारायचे, तर जेणेकरून बिबट जर आजूबाजूला असेल तर त्यांना तुमचा कानूस आला तर तो आपल्या मागे निघून जाईल, जेणेकरून जी समोरासमोर भेट होणार होती ती टळली जाईल आणि दुर्घटना टळेल. आपण बघू शकता आता या ठिकाणी पंचनामा करतील. तिसरी शेळी पुढे बघूया आपण. या ठिकाणी सर्व खर तर ग्रामस्थांना विनंती आहे, थोडी तुम्ही काळजी घ्या. मोठं राणे का? मग तुम्हाला भीती वाटते का आता शेळ्या आणायला इकडं? इकडे आपण बघू शकतो तिसरी शेळी बघा. या आतडी कातडी शेळीची घुंगर सुद्धा बघा, म्हणजे वाघाचा कसा असतं हे बघा. त्या शेळीचा घुंगरू हे बघा, म्हणजे गळ्यातली घुंगरं आतडी कातडी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे असं हल्ला हा झालेला आहे. अत्यंत दुर्दैवी हा हल्ला आहे. एवढे वाघ आहे ती आतडी कातडी सगळी. असं आपण पंचनामा करून घेऊया. तिकडे एकाने 2 पिंजरे लावा आपण. हा, फक्त काळजी घ्या. दिवसा रात्रीचं कोणी बाहेर निघू नका. रात्रीचं बाहेर निघताना पार खाली पोरं उजेड आल्याशिवाय घराच्या बाहेर निघू देऊ नका. एखाद्याला काय होतं, शेळी म्हणून तर लहान मुलं हाताखाली पाहिलं आपण पूर्व मुलांना तो हल्ला केला 2-3 मुलांना. लहान मुलांची काळजी घ्या, माझी तुम्हाला विनंती आहे. जर पहाटे तो वाघ कधी कधी पहाटे जास्त येतो, घरात आला त्याला शिकार नाही भेटली तर लहान बाळावर सुद्धा तो वाघ शिकार करू शकतो. त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनी काळजी घ्या. उजेड आल्याशिवाय, दरवाजा वाजवल्याशिवाय, खोकल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या बाळाला बाहेर जाऊन देऊ नका. अशी आपल्या शिपायाला दौंडी द्या सांगा. कारण 1 नाही 2 नाही 3 नाही 2-4 वाघ इथे आहेत. 2-4 वेळा हल्ले झालेत, शेळ्या खाल्यात. दुर्दैवाने एखाद्या माणसाचा हल्ला झाल्याने आपलं नशीब. सगळ्यांनी काळजी घ्या. परत तुम्हाला कधी असं अडचण आली, ह्या दिवसची वादळ तुमचं आहे, कधी फोन करा. रात्री 12 वाजता फोन करा, हे वादळ तुमच्यासाठी येईल. अपघात झाला तरी वादळ धावून येणार. वाघानं शेळ्या खाल्या तरी येणार. एखादा माणूस ठेच लागून पडला तरी येणार. एखादा माणूस धरणात बुडून काही मृत्यू झाला तरी येणार. मच्छीवर बैला चोरली तरी येणार. आणि डिलेव्हरीची केस जरी दवाखान्यात असेल तरी वादळ येणार आहे. आणि आता आपल्या माहिती निवडून आलेत. माहितीच्या माध्यमातून हे दवाखाने सगळे रिपेअर होतील. दवाखान्यामध्ये कुत्र्याची लस नाही, सर्पाची लस नाही. कधी कधी सर्प डोस झाला माणूस जागेवर जातो, कुत्रा चावला त्याला लस मिळत नाही. ही सगळी कामं इथून पुढच्या भविष्यकाळामध्ये फोन करा, ती उपलब्ध होतील. फॉरेस्ट खात्याचं अत्यंत चांगलं काम आहे. वाघ तो वाघ आहे, त्याला वन अधिकारी काय करू शकत नाही. त्याला काही कायदे नियम आहे, परंतु तुम्ही वेळेत त्यांना फोन करा. या आंबोली विभागाला आपले निर्मल साहेब आहेत, त्यांना फोन करा, मला फोन करा, चव्हाण साहेबाला फोन करा. तुम्हाला निश्चितपणे मदत होईल. आणि या शेळ्याच्या 3 खाल्यात जी बकऱ्या गेल्यात त्यांचा पंचनामा करून त्या शेतकऱ्याला मदत भेटल्याशिवाय राहणार नाही, एवढा तुम्हाला ग्रामस्थांना शब्द देतो. आणि तुम्ही काळजी घ्या. धन्यवाद.